मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा रेल्वे स्टेशन इथे। आता सकाळचे 7 वाजता आहेत, स्टेशन पण शांत आहे। आणि मी इथे का आलेली आहे तर मी इथे आलेली आहे नांदुरा गावातली एक स्पेशल रेसिपी दाखवायला। आणि ती इतकी चमचमीत आणि मस्त लागते ना, त्या रेसिपीचं नाव आहे खान पातोडी। आता हा खान कोण, ही पातोडी कोण, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। चला तर मग। नमस्ते। नमस्कार। नमस्ते बडोले साहेब। अरे वा, आज मुलाला पण आणलंय का? काय नाव तुझं? ईशा। कितवीत आहेस? 7वीत आहे। छान। तू पण बाबांना मदत करणार का? गडोदे साहेब, आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आज खान पातोडीची भाजी, म्हणून तर तुम्हाला लवकर बोलावलं 7 वाजता। बरोबर, सगळं व्यवस्थित दाखवणार ना? व्यवस्थित एकदम। कशी लागते? भारी लागते का? एकदम भारी, हल्लावर सगळं। चला चला चला। हो, काय काय साहित्य लागते यासाठी? आता हे मॅडम पूर्ण गिरवीत टाकायसाठी साहित्य आहे। खोबरं, काजू आणि बदाम, खसखस, कोळंबी आणि बारीक कापलेला कांदा आणि खडा मसाला। अच्छा, या खड्या मसाल्यात काय काय? खडा मसाल्यात आहे आपलं जायपत्री, विलायची, हाकस, कोळंबी, कलमी, भाज्या, शहाजिरं, सगळे मोठे खड्या मसाल्याचे आयटम। असा रेडीमेड विकत मिळतो का? हा, पूर्ण हा विकत मिळतो। म्हणजे आपण तुमच्या इथल्या दुकानात गेले सांगितलं खडा मसाला द्या की देणार? आमच्या इकडे हा खडा मसाला स्पेशल आहे। बापरे, एवढं सगळं याच्यात? जरा बघू बरं कसं आहे। हा, वास एकदम बेस्ट आहे। दालचिनी आहे ना? ही ओरिजिनल दालचिनी आहे बरं का, म्हणजे अशी गोडूस वासाची आहे। ही आपली अशी तिखट दालचिनी वेगळीच दालचिनी आहे, मस्त आहे बाबा, जबरदस्त। म्हणजे यांच्या दुकानामध्ये हा रेडीमेडच मिळतो। आणला आणि तो काय त्याचं पुढे केलं की आम्ही जी पूड करतो, आता पुढे तिच्यात टाकण्यासाठी पूड करायची बारीक आणि मग टाकून भाजून करायची की कच्ची? नाही, कच्ची कच्चीच करायची। दाखवणार तुम्हाला 5 तारीख। अच्छा, आणि हे खोबरं पण रेडीमेड आणलंय का? नाही, हे खोबरं आम्ही राजापुरी खोबरं आहे आणि हे डौल असतं मोठं मोठं। आमच्याकडे मशीन आहे, त्याच्यात आम्ही किसून घेणार। मी तेच म्हणलं, कारण बाहेर काही असं किसलेलं खोबरं मिळत नाही। नाही, आमच्याकडे मोठी मशीन आहे ना, त्या मशीन मध्ये आम्ही काढतो। अच्छा, म्हणजे तुम्ही गोटा खोबरं विकत घेता? हो। आणि मग त्याचा हा किस स्वतः बनवता? बस घरीच बनवतो आम्ही, याच्यावर बाहेर मिळत नाही। बाबा, आता काय करताय? आपण जे बाहेर कापले ना कांदा गिंदा खोबरं तुम्हाला जे दाखवलेलं आहे, आता ते पूर्णपणे बॉईल करणार। अच्छा, चला तर आपण बॉईल करू। तेल वगैरे लागतं? नाही, हे फक्त पाण्यामध्ये बॉईल करायचं। अच्छा, अर्धा तास 1 तास बॉईल करायचं पूर्ण। ओ, असं असतं? मऊ होईपर्यंत। अच्छा, चला बॉईल करू। ताई, आता पहिले 4-5 लिटर पाणी गरम करायला ठेवलं, अजून थोडं थंड पाणी टाकून थोडंसं गरम करूया। आता हे किती वेळ बॉईल करायचं? हे पूर्णपणे मऊ होईपर्यंत बारीक करायचं। या कांद्याचा असा पूर्ण बारीक होईपर्यंत बॉईल करायचं। 10-15-20 मिनिट लागतात। अच्छा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला। तुम्ही जरा आता बघा, आपला व्हिडिओ आहे ना, तर तो सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितला जातो, शहरांमध्ये, गावांमध्ये। मग त्या गृहिणींना सगळ्यांना काही इथे येणं शक्य नसतं, बरोबर? त्यांनाही वाटतं की आपण असं चमचमीत खावं। मग आम्हाला समजा घरी बनवायचंय, तर आमच्यासाठी एक छोटंसं प्रमाण सांगा ना, की आम्हाला बाबा 4 माणसांसाठी करायचंय, तर तुम्ही थोडंसं आम्हाला प्रमाण देता का? अर्धा किलो कांद्याच्या ग्रेव्हीचं प्रमाण सांगता का? हो, सांगतो ना। अर्धा किलो कांदा घ्यायचा, 1 वाटी थोडा ते तुम्हाला सांगितलेला आहे पूर्ण खडा मसाला घ्यायचा छोटी वाटी भरून, आणि 1 चम्मच खाकस, 1 चम्मच गोळंबी, काजू, हे सगळं जे मी दाखवलेलं साहित्य आहे 1-1 चम्मच 4-5 जणांसाठी भरपूर होईल। खाकस म्हणजे खसखस। आणि खोबरं किती घ्यायचं? खोबरं अर्धी वाटी। खोबरं थोडं प्रमाण शिल्लक घेतलं तर काही होणार नाही। अच्छा, फक्त मसाल्याचं प्रमाण चवीनुसार घ्यायचं। आणि ते जे खडा मसाला जास्त नाही, एकदम मिनिमम चवीनुसार। म्हणजे ग्रॅममध्ये 25 ग्रॅम? 25 ग्रॅम भरपूर झाले। नाही तर ते उगाच कानात, नाही तर कानातलं म्हणजे गरम होऊन जाईल, गरम होऊन जाईल। आणि मग हे, आणि शिवाय काजू बदाम थोडेसे शिल्लक घेतलं तरी चालतं। आणि मग हे सगळं पाणी घालून गिरवी करणं। आणि मग ही ग्रेव्ही राहते का फ्रीजमध्ये? 2 दिवस पर्यंत राहते। 2 दिवस? जास्त नाही, खराब होऊन। ओ, थँक्यू, तुम्ही आमच्या महिलांना खूप मदत केली। व्ह्युअर्स, त्यांनी जे दाखवलेलं आहे ना, त्या प्रमाणामध्ये खडा मसाला जपूनच वापरा, कारण खडा मसाला जास्त झाला ना की भयंकर कानातनं वाफा येतात नुसत्या, अगदी तिखट होऊन जातं। त्यामुळे खडा मसाला कमी घेतला तरी चालेल, काय थोडं कमी तिखट झाल्यानंतर ॲडजस्ट करता येतं, पण तो गरम मसाला काही जेवणातनं काढता येत नाही।
गणोदे साहेब ना तयारी करायला गेले. त्यांनी मला सांगितलंय मध्ये मध्ये हलवत राहा, जळून देऊ नका. बरं बरं, अंगावर उडतं भेटतं बरं काय. आता हे ना शिजत चाललंय, कळतंय म्हणजे खोबरं शिजतंय ते. हे बघा ताई, आता हे पूर्ण मऊपणे झालेलं आहे. आता आपण याची गिरवी करूया, मशीनमध्ये गिरवी करूया. हा, तुम्ही मसाला वरून का टाकताय? थोडा सेंट यासाठी, जो बॉईल मध्ये होतो ना, आणि हा. कच्चा तर थोडा सेंट वेगळा येतो आणि अच्छा. थोडासा चांगला सेंट आहे. अच्छा. रेखाताई आता मशीनवरती हा सगळा मसाला वाटून घेत आहे. बाप रे बाप, त्या खड्या मसाल्याचा वास अगदी उधळ आहे. अशा पद्धतीनं हा मसाला वाटून तयार झालेला आहे ग्रेव्हीसाठीचा. आता काय करताय? ही जो मसाला आहे ना, आता हा. गिरवी मध्ये जो आपली पहिली झालेली गिरवी आहे, हा. आता हा जो मसाला आहे हा धिरण्यासाठी लावलेला खान पातळीचा ओरिजिनल मसाला सुक्का अच्छा. मशीन मध्ये काढायचा आणि हा. नंतर कढईमध्ये भाजून याला तरपून घ्यायचा. हा सांगता काय काय हा आहे? आहे ना, खोबरं, हा गोळंबी, हा काजू बदाम, हा धने हा. आणि शेंगदाणे. अच्छा. हा. आणि हे सगळं एकत्र आता हे काढायचं. पूर्णपणे एकत्र काढणार. हा. दादा तुझं नाव काय? पवन लोकपुरे. पवन लोकपुरे. आणि आता तू हे काय करतोय? किसून घेतोय? आता पिसून घेत आहे. हा, दाखव बरं. मॅडम, ह्याच्यामध्ये थोडंसं तीळ पण टाका. हा, मस्त. वा. आता आपण जे मिश्रण घातलं ना, तर हे असं झालेलं आहे. खान पातोळीच्या दिंडीसाठी लागणारा सुका मसाला आता आपण इथे परतून घेतो आहोत. एका बाजूला तेल गरम करायला टाकले आणि एका बाजूला पाणी उकळायला टाकले. मॅडम, आता तेल तपलेलं आहे पूर्णपणे. सुका हा. मसाला बनवूया. त्याच्यात लागणार थोडं जिरं. हा, जिरं घातलंय. हा, आणि आलं लसणची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट घालतोय आपण. पेस्ट ती सगळी लागेल नाही, चवीनुसार. चवीनुसार. हळद, हा, मिरची पावडर, हा, ही कुठली मिरची आहे? अंबारी. अंबारीचं दिलं. हा, आणि थोडं सुकं खाकस. हा, खाकस म्हणजे खसखस बरं का. खाकस म्हणजे खसखस. सुका कांदा बारीक कापलेला. हा, हा चांगला भाजून घ्यायचा का? हा थोडा परतवून घ्यायचा, थोडा लाल होईपर्यंत. लाल होईपर्यंत. वास काय अप्रतिम येतोय हा. हा, कांदा झालेला आहे. हा, आता आपण हा बारीक केलेला मसाला हा. अच्छा. आणि थोडा लाल होईपर्यंत भाजायचा. हा. मसाला असा खरपूस झाला हा. पाहिजे. घडवले साहेब, हा, बोला. तुम्ही हे सगळं हाताने असा अंदाजे टाकता, हा. मग तुमच्या हातनं कधी इकडचे तिकडे होतं का? नाही नाही नाही, आम्हाला भरपूर दिवस झालेला आहे. 10-15 वर्षापासून मी हेच काम करतो. याचा अंदाज मला पूर्णपणे आलेला आहे. आलेलं आहे. आणि समजा तरी झालं तर मग काय करता? नाही नाही नाही, होणार नाही. होणारच नाही. नाही. बघा, असा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या कामाबद्दल. अर्ध्या रात्री उठवलं ना तरी पण सांगता आलं पाहिजे एवढं 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 झाला मसाला तयार आहे, तोही परफेक्ट. आता पाणी गरम झालेलं आहे आणि हा पूर्णपणे मसाला भाजून घेतलेला आहे. ते पाणी आपण आता या मसाल्यामध्ये टाकूया. आता त्यांनी उकळतं पाणी त्या मसाल्यात घातलंय. गणोदे साहेब, एक विचारू का? हा, बोला बोला. तुम्ही म्हणलात की हा दिंडीचा मसाला आहे, हा, सुका आहे, मग हा ओला कसा झाला? नाही, हे सुका होणार. 15-20 मिनिटात त्याचं पाणी पूर्णपणे आटणार का? आटणार पूर्ण. अच्छा, असं पाणी आहे, त्यात होय. काहीच राहणार नाही. अच्छा, मला वाटलं अगदी बुरबुरीत सुका. नाही नाही, सुका. महाराजा मसाला, हा, हा गरम मसाला आहे गरम का? मसाला आहे आमच्या इकडला. महाराजा फेमस मसाला आहे. अच्छा, महाराजा फेमस. हा, मग आमच्याकडच्या गृहिणींनी त्यांच्या इथला गरम मसाला वापरला चालेल का? चालेल चालेल. आपापल्या इकडला मसाला वेगवेगळा असतो. चालेल चालेल. हो. हो. चवीपुरतं नमक. हा.
कस्तुरी मेथी घातल्यावर काय मस्त वास आला. तुमच्या जेवणात बऱ्यापैकी कस्तुरी मेथीचा वापर असतो नाही का? हो भरपूर. थोडं अजून गरम पाणी टाकायचं हां. थोड्या प्रमाणात. नेहमी गरमच टाकायचं. हा थंड पाणी नाही, थंड पाणी वापरायचं नाही. हां. मसाला मोकळा व्हायकरता गरम पाणीच लागतं. अच्छा असं आहे का? हा. आणि थोडा हे संबार, हां म्हणजे कोथिंबीर बारीक कापलेला हो. संबार थोडा भरपूर प्रमाणात टाकायचा, चविष्टनुसार चांगली लागते स्वाद. अच्छा. व्ह्युअर्स, मी बघितलंय बरं का की जिथे जिथे असे रुचकर पदार्थ मिळतात ना तिथे कोथिंबिरीचा वापर अगदी भरभरून केलेला असतो. अजिबात कंजूसी करायची नाही, भरपूर कोथिंबीर टाकायची म्हणजे तो पदार्थ ना अगदी रुचकर बनतो. बघा मॅडम, पूर्णपणे घट्ट गिरवी झालेली आहे ही. खानपात्री लावण्यासाठी मसाला सुक्का जो तुम्ही म्हणाल ना हो. ते तयार झालेला आहे आणि गिरवीचा रंग पण एकदम बदामी कलरचा आलेला आहे. आता मी हे थंड व्हायसाठी 10 मिनिटं ठेवत आहे. काढून घेत आहे पूर्ण मसाला आणि थंड फॅन खाली ठेवणार. थंड झालं की सुका होणार का? हा पूर्णपणे सुक्का होणार आणि एकदम ड्राय होणार. अच्छा. आता आपण दिंडीत भरायचा मसाला बनवला. आता जो खान पातोडीचा रस्सा असतो त्याचा मसाला आपण बनवतो म्हणजे रस्सा तयार करतो. गॅस पेटवून घेतलाय आणि गरम पाणी लागेल ना? गरम पाणी. गरम पाणी आपण टाकतो. तेल तपलेलं आहे ताई हा. संपूर्णपणे. आलं लसणचं पेस्ट, हां. हळद, हां. बारीक चिप्स, मोहरी नाही घातली. नाही तर या सब्जीला या भाजीला मोहरी नाही पाहिजे कारण की ते करसाळ प्रमाण असते. या भाजीचा मोहरीचा काही वापर करायचा नाही. मोहरी कडू लागते कडू लागते. म्हणून घालायची नाही. आता हे किती वेळ ठेवायचं गॅसवर? 10-15 मिनिटं फक्त शिजू द्यायचं बस. हां. मग ती अशी तरी वर येईल का? तरी पूर्णपणे वर येऊन जाईल. अच्छा. आणि आता रसा तयार होणार. हो. हे बघा, संपूर्णपणे आपण केलेला रस्सा हा झालेला आहे. आता पुरं वरी तरी आलेली आहे पूर्णपणे. आता याच्यात आपण संबार टाकणार थोडासा. आता रेखाताई भिंड्याचं पीठ कालवून घेत आहे. ते कसं करतायत ते आपण बघूया. कसं करता हो तुम्ही? मी आता हे चना डाळचं बेसन घेते. हां. त्यांनी चना डाळचं बेसन घेतलंय आणि ते असं टोपात घ्यायचं का? हां. त्यात थोडी हळद, हां. चवीनुसार मीठ. हां. त्यात चवीनुसार हळद आणि मीठ टाकलेलं आहे. भिजवून घ्यायचं. हां, थोडं ओलं करायचं. हां. या मी धरते. असं कालवून घ्यायचं. ताई, आता हे बेसन भिजून झालं. हां. आता हे मशीनमध्ये घालते आणि जसं हे घट्ट आहे ना तसं हां. त्याच्यात लागलं तेवढं प्रमाणात पाणी घालते. हो का? असं करायचं. हां. दाखवा बरं. म्हणजे गाठा राहणार नाही याच्यात. एकदम अच्छा. मऊ आणि लांबी. अच्छा म्हणजे गाठ राहणार नाही म्हणून नाही. मशीन मध्ये घालायचं. हां. हा भारी आयडिया आहे. दाखवा बरं. हे बघा व्ह्युअर्स, हे बेसन पीठ आणि हळद याचं त्यांनी पाणी घालून जे काही मशीनमधलं मिश्रण केलंय ना ते असं झालंय. त्याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. बघा, चांगलं असं पातळ बघा कसं पडतंय ना. आता त्या दिंड उर्फ धिरडं बनवायला सुरुवात करतायत. ही लोखंडी तव्याला चांगलं तेल लावून घेतलेले. आता ही देंड झालेला आहे. आता मी काढून घेते. अशा रीतीनं रेखाताई सगळी दिंड उर्फ धिरडी करून घेत आहेत. रमेश दादा आता खान पातोडीच्या वडीला मसाला लावून घेत आहेत.
अशी आहे काय? हो. वा, काय दिसतीये बघा. व्ह्यूअर्स, हे जे काय आहे ना प्रकरण, हे बघून मला काही राहत नाहीये. एक टेस्ट करून बघायलाच लागेल मला. वा वा वा. अशा पद्धतीनं सर्व पातोड्या तयार करून घेत आहेत, म्हणजेच दिंड्याला मसाला लावून घेत आहेत. या आहेत रेखा जाधव. खान पातोडीच्या ताटाबरोबर चपात्या दिल्या जातात खायला, आणि ह्या ना अशा नाजूक सुंदर चपात्या बनवत आहेत. सलाड कापून आलेले आहे आणि गणोते साहेब माझं ताट लावत आहेत. खाऊन मी तुम्हाला सांगते कसं झालंय ते. ताई, मी तुझ्यासाठी ताट बनवून आणलं, कसं झालं सांग. हो रे बाळा, सांगते. किती गोड. हा, आता या खानपातोडीच्या ताटात यांनी काय काय दिले बघूया. खानपातोडी आहे, रस्सा आहे, सलाड आहे, कांदा काकडी आणि मुळ्याचं, लिंबू पण दिलेलं आहे, पोळ्या आहेत, भात दिलेला आहे आणि साधं वरण दिलेलं आहे. सुरुवात करते खायला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की खानपातोडी कशी झाली आहे. आता रश्यात टाकून सांगते. पोळ्या पण अगदी नरम आहेत, मऊ. हा रस्सा कसा आहे माहिती आहे? या रश्श्याला ना खसखस, कांदा आणि खोबरं, शिवाय ते काजू बदाम जे घातलेले गोडांबी, याची जबरदस्त चव आलेली आहे. म्हणजे झटका आहे, तिखट आहे, पण खाता येण्यासारखं आहे. आपण हे खाताना असे पळून नाही जाऊ शकत. खूपच टेस्टी, म्हणजे एक घास खाऊन थांबू नाही शकत. लगेच रपारप 4-5 घास खावेच लागतील. आता तुम्हाला सांगायचं म्हणून मी थांबली आहे, पण याच्यापुढे नाही मी थांबू शकत. सुरुवात करते. अरे हो, या ताटाची किंमत किती आहे ते आधी तुम्हाला सांगते. या ताटाची किंमत आहे फक्त 100 रुपये. आणि जर का तुम्हाला रस्सा हा नको असेल तर तुम्हाला एखादी भाजीसुद्धा मिळते आणि खात राहायचं. बस, पोळ्या मागवा, रस्सा मागवा, खानपातोडी मागवा, वरण मागवा, काय पाहिजे ते मागवा, खात राहा. फक्त 100 रुपये द्या, पोटभर जेवा. मस्त आहे ना? आता इथे कसं यायचं हे परत एकदा सांगते. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा रेल्वे स्टेशनवरती तुम्ही उतरलात की स्टेशनच्या बाहेरच विशाल भोजनालय आहे. हां, आणि तुम्ही कधी जर का शेगावला वगैरे आलात ना, तर शेगावपासनं हे फक्त 18 किलोमीटरवरती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेता येईल. पण हो, तुम्हाला जर का खानपातोडी खायला यायचं असेल तर ते फक्त शुक्रवारी यायला लागेल. शुक्रवारी सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खानपातोडीचं ताट तुमच्या सेवेमध्ये हजर असेल. आणि हो व्ह्यूअर्स, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठेही जर का कमीत कमी 50 माणसांसाठी ऑर्डर द्यायची असेल तर गणोते साहेबांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. बुलढाणा जिल्ह्यात कुठेही तुम्हाला घरपोच त्यांचा मोठा डबा असतो, तो तुम्हाला मिळून जाईल. आणि हो ताई, बुलढाणा जिल्ह्यात कुठे पण मिरचीची भाजी, भरीत पुरी किंवा खानपातोडीची भाजी 50-100 प्लेट आम्ही घरपोच सेवा उपलब्ध करून देणार आहे. कुठे पण बुलढाणा जिल्ह्यात. हो, आमचा ऑटो स्पेशल येणार आणि पोहोचून देणार. वा वा वा. आमच्याकडे मोठा टिफिन उपलब्ध आहे, 200 माणसाचा, 100 माणसाचा. मी तुम्हाला ते टाकेन. गणोते साहेब, या खानपातोडीबद्दल मला काय वाटलं ते तुम्हाला ऐकायचंय का? सांगा मॅडम. तुम्हाला साक्षात अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे. अहो, इतकं सुंदर बनवलंय, म्हणजे ना ती पातोडी जी आहे ना ती अक्षरशः अशी तोंडात टाकली ना की विरघळती आहे. आणि त्याचा मसाला इतका सटल केलेला आहे ना, म्हणजे जास्त तिखट नाही, पण त्याच्यामध्ये मसाला आहे. तर इतका चवदार आहे, इतका टेस्टी आहे, जबरदस्त. कुठे शिकलात हे सगळं? मी भरपूर दिवसापासून याच कामात आहे आणि मी स्वतः शिकलेला आहे. कमाली कमाली, अतिशय छान, भयंकर आवडलं. खाऊन टाकते आता.